नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। मी हरवर्षी कुठे ना कुठे यात्रा करायला जात असतो। आतापर्यंत मी बऱ्याच अशा यात्रा केल्या आहेत। 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, तुंगनाथ आणि श्रीखंड कैलास यात्रा। मला असं वाटतं की या सगळ्या यात्रांमध्ये श्रीखंडची यात्रा ही थोडी टफ आहे, पण तीसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता। ही यात्रा पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ चांगली इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर महादेवांवरती विश्वास, तरच तुम्ही ही यात्रा पूर्ण करू शकता। पंच कैलास यात्रापैकी मी आता चाललो आहे माझी दुसरी कैलास यात्रा करण्यासाठी, जी आहे किन्नौर कैलास यात्रा। ही किन्नौर कैलास यात्रा श्रीखंडसारखीच थोडी टफ कैलास यात्रा आहे। ही यात्रा तुम्ही ऑफिशियलीसुद्धा करू शकता आणि अनऑफिशियलीसुद्धा करू शकता। ही ऑफिशियल यात्रा फक्त 15 दिवसासाठी असते, जुलै किंवा ऑगस्टमध्ये। आणि या ऑफिशियल यात्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या अशा फॅसिलिटीज आहेत, त्या तुम्हाला भेटून जातील। मी आता चाललो आहे ही अनऑफिशियल यात्रा करण्यासाठी आणि यात्रेमध्ये मी माझ्यावर काय काय सामान कॅरी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो। बघा, सगळ्यात पहिला हा आहे टेंट, त्याबरोबर स्टिक आहे, बरोबर कॅरी करणार आहे। हे जॅकेट आहे आपलं, स्नोमध्ये -10मध्ये सुद्धा 10 डिग्रीमध्ये सुद्धा चालू शकतं असं जॅकेट आहे थंडीमध्ये। बाजूला आहे रेनकोट। सध्या तर पाऊस वगैरे नाही पडत आहे, पण तिकडे वेदर कधी पण चेंज होऊ शकतं, त्यासाठी घेतलेलं बरोबर। हे 4 ते 5 दिवस घालण्यासाठी मी कपडे घेतलेले आहे। तरी बॅग आहे, 50 ते 55 लिटरची बॅग आहे मोठी, ज्यामध्ये सगळं सामान बसून जाईल एकदम आरामशीर। हे मेडिकलचं थोडंसं सामान घेतलेलं आहे मी। नंतर हे फ्लॅग वगैरे आहे आपला। नंतर हा आपला बॉडी वॉश आंघोळ करण्यासाठी। हे टॉर्च वगैरे आहे, कारण वरती मला दुसऱ्या दिवशी 12 ते 1 वाजता रात्री निघायचं, अंधारामध्ये ट्रॅक करायचं आहे, त्यासाठी। हा आपला गॉगल आहे, सनग्लासेस। हे ड्रायफ्रूट आहे। हा छोटासा स्टोवसुद्धा घेतलेला आहे मी बरोबर। अनऑफिशियल यात्रा करतो आहे, तर मला मध्ये काय भेटलं नाही तर मी थोडंसं बनवून खाऊ शकतो वगैरे। फेस वॉश घेतलं आहे। हे कॅमेरा आहे आपले गॅजेट्स, गोप्रो आहे, ड्रोनसुद्धा घेतलो आहे बरोबर। 360 घेतलेलं आहे। हा आहे पॉवर बँक। मध्ये तर चार्जिंग स्लॉट नाही भेटणार मला कुठेच, म्हणून पॉवर बँक घेतलेला आहे। 20 ते 25,000 mAhचा पॉवर बँक आहे हा। हे थोडंसं ड्राय स्नॅक्स घेतलेलं आहे मी खाण्यासाठी। अशा प्रकारे हे एवढं सगळं सामान आहे जे माझ्यावर कॅरी केलेलं आहे। आणि हे आपले ट्रेकिंगचे शूज, याचा ग्रिपसुद्धा खूप चांगला आहे एकदम। सह्याद्रीमध्ये तर मी यूज करतो, आता वरती स्नोसुद्धा असणार, त्यामध्ये सुद्धा हे खूप जास्त मला फायदेशीर ठरतील, त्यासाठी मी हेच घेणार आहे शूज माझ्याबरोबर। तर अशा प्रकारे हे सगळं सामान मी माझ्याबरोबर कॅरी करणार आहे। ही कैलास यात्रा पूर्ण करण्यासाठी महादेव आता काय काय परीक्षा घेणार आहे माझी, ती मला आता तिकडे गेल्यावरतीच माहीत पडेल। तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।